सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचं नेमकं काय करायचं? बुद्धिमत्ता चाचणीचा विषय जो आहे तो जवळपास सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्या, थोड्या प्रमाणात का असेना तुम्हाला ऍप्टिट्यूड जो आहे, बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग वेगळ्या वेगळ्या नावांखाली पण टॉपिक्स जे असतात ते टॉपिक सेम असतात किंवा प्रश्न जे असतात ते प्रश्न सुद्धा सेम असतात. म्हणजे शालेय जीवनातच कशाला तर अगदी तुम्ही एमपीएससी युपीएससी जरी द्यायला गेलेत किंवा सरळ सेवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या जॉब जरी तुम्ही द्यायला गेलेत तरी तुम्हाला थोड्या प्रमाणात का असेना बुद्धिमत्ता चाचणी हे असतं. ठीक आहे. मग आता हे बुद्धिमत्ता चाचणी जी आहे, जे विद्यार्थी 4थीच्या 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये, जवाहर नवोदयच्या परीक्षेमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या शालेय कॉम्पिटिटिव्ह मध्ये जर तुम्ही बुद्धिमत्तेचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला ज्या वेळेला पुढे जाऊन तुम्हाला फायनल एक्झाम्स तुमच्या ज्या द्यायच्या आहेत, एमपीएससी झालं, युपीएससी झालं किंवा तत्सम ज्या काही असतील तर त्या एक्झामच्या वेळेला तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी कठीण जात नाही. ठीक आहे. मग आता ह्या बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास कसा करायचा हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. कारण एक तर मार्केटमध्ये त्याचे बुक्स जास्त अवेलेबल नसतात, दुसरं म्हणजे शाळेमध्ये हा विषय काही वेगळा शिकवला जात नाही. मग या विषयाचा अभ्यास करायचा कसा असा प्रश्न खूप स्वाभाविकपणे जवळपास सर्व पालकांना पडत असतो, सर्व विद्यार्थ्यांना पडत असतो. मग या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे की बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे. पण तत्पूर्वी मी मला सांगते की बुद्धिमत्ता चाचणी जी आहे, आता जवाहर नवोदय विद्यालयाचा जर आपण विचार केला तर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 40 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असतात. स्कॉलरशिपचा जर आपण विचार केला, 4थी स्कॉलरशिप घ्या किंवा 7वी स्कॉलरशिप घ्या, 50-50 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असतात. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे जे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहेत हे जर तुम्हाला सोडवायचे असतील तर मी तर तुम्हाला ट्रिक्स सांगणारच आहे. ठीक आहे. पण त्या ट्रिक्स मध्ये वेळ वाया नसेल घालवायचा तर आमच्या ज्या बॅचेस आहेत, जसं जवाहर नवोदय विद्यालयाची जी बॅच आहे, संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता या बॅच मध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचे जे काही ट्रिक्स असतात, ज्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात ते सुद्धा आमचे शिक्षक तुम्हाला सांगणार आहेत. आता ही जी बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण आहे, रेकॉर्डेड लेक्चर पण आहे. लाईव्ह लेक्चर तुम्ही तुमच्या सोयीने ज्या वेळेला लेक्चर चालू आहे त्यावेळेला बघू शकता. जर समजा त्यावेळेला तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही नंतर रेकॉर्डेड लेक्चर बघा, काही हरकत नाहीये. आणि या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात, ज्या कुठल्याही पुस्तकामध्ये अवेलेबल नसणार आहे, ह्या टिप्स बऱ्याचशा आमच्या शिक्षकांनी स्वतः शोधून काढलेल्या आहेत किंवा बऱ्याचशा आता हा जो आमचा शिक्षकांचा इतका अनुभव आहे, 15 वर्षांचा, 20 वर्षांचा शिकवण्याचा, ह्या एवढ्या अनुभवातनं आलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या टिप्स सगळे शिक्षक तुम्हाला सांगत असतात. ही बॅच म्हणा किंवा स्कॉलरशिपची बॅच म्हणा, खूप जास्त फीज नाहीये, तुम्हाला वन टाइम फी आहे. आता जवाहर नवोदयची फी जर आपण बघितली तर 4,999 फी आहे फक्त. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभर म्हणजे जेवढी बॅच चालणार आहे, जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्री मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन मिळणार आहे या बॅच मधनं. तर आता ज्या वेळेला आपण बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न सोडवायला घेत असतो त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता घाईघाईने अंदाज काहीतरी आपण लावून टाकू, काहीतरी तुक्का मारून टाकू, 1 2 3 अक्कड बक्कड बंबे बो 80 90 पुरेसो. नाही, अंदाज लावल्याने तुमचं उत्तर चुकणार आहे. तिथे थोडासा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. ठीक आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, प्रश्न पाठ करून ठेवतात. प्रश्न पाठ करून ठेवल्याने सुद्धा होत नाही, कारण की ते प्रश्न काही सारखे सारखे येत नाही. आज जर असा प्रश्न आलेला आहे तर उद्या त्याच्यावरचा प्रश्न वेगळा असणार, त्याच्यामुळे प्रश्न पाठ करण्यात पण अर्थ नाहीये. बरेच विद्यार्थी या विषयांचा अभ्यास जो आहे तो फार क्वचित कधीतरी पेपर जवळ आल्यावर वगैरे करतात. आणि ह्या सगळ्यामुळे काय होत आहे की तुम्हाला जे मार्क आहेत, 100 मार्कांचा जर तुमचा पेपर असेल तर तुम्ही 50 पेक्षाही कमी स्कोअर करतात. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर स्कोअर वाढवायचा असेल, स्कोअर जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर सगळ्यात पहिले स्टेप बाय स्टेप विचार करायचा आहे. ठीक आहे. आपण जे छोटे छोटे पझल्स सॉल्व्ह करतो, लहान मुलांना आपण पझल सॉल्व्ह करायला देतो ना, तर तसे पझल्स जे असतात त्या पझल पॅटर्न मध्येच तुम्हाला बुद्धिमत्तेचा पेपर बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तो एक एक स्टेप, वन स्टेप ऍट अ टाइम, एका वेळेला एक पायरी तुम्हाला चढायची आहे, जास्त घाई करायची नाहीये. ठीक आहे. प्रश्नांमधला पॅटर्न शोधायचा आहे आपल्याला. प्रश्नांमधला पॅटर्न कसा शोधायचा आहे, समजा एक प्रश्न दिलेला असेल 1 2 3 4, ठीक आहे, पुढील संख्या ओळखा. आता मला एक सांगा की इथे आपल्याला माहितीये की हा प्रश्नाचा पॅटर्न काय, की एकानंतर दुसरा नंबर आहे. पुढचा प्रश्न जर तुम्हाला असा आला 2 4 6 8, पुढचं ओळखा. आता इथे आपल्याला लक्षात येतं नाही, इथे 1 1 चा गॅप आहे, इथे 2 2 चा गॅप आहे. पुढे असं 3 3 चा जरी गॅप असला, 3 6 9, साधं सोपं आहे, कळून येतंय याच्यामध्ये, हे की नाही.
मग आपल्याला हे जे पॅटर्न आहे, क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, क्वेश्चनचा पॅटर्न काय, तो पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. खूप जास्त कठीण नसतं. आपल्याला पॅटर्न लक्षात आला की प्रश्न सोडवणं सोपं आहे. ठीक आहे. मग हे पॅटर्न जे आहेत, हे पॅटर्न समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, रोज डेली बेसिसला 5 ते 10 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्ता चाचणीचे तुम्ही सोडवले पाहिजे. ठीक आहे. मग आता सगळ्यात महत्वाचं काय, घाई करायची नाही. पॅटर्न जो आहे तो पॅटर्न ओळखायचा, आणि पॅटर्न ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, नियमित सराव करावा लागणार आहे. मग हा नियमित सराव जो आहे तो आपण कसा करणार, तर गणित सोडवून किंवा त्याचे जे काही बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवून आपण नियमित अभ्यास जो आहे तो करू शकतोय. ठीक आहे. जसं आपल्या मेंदूला आपण जसं आपल्या शरीराला आपण बळकटी देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं, तसंच आपल्या मेंदूला सुद्धा जर आपल्याला ताकद द्यायची असेल, आपल्या मेंदूचा व्यायाम जर आपल्याला करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे रोज सराव करणे. रोज जर तुम्ही सराव करत राहिला तर तुमचा मेंदू कायम तल्लख राहतो, कामात राहतो. जर तुम्ही सराव बंद केला तर तुमचा मेंदू काय करणार आहे, मग मेंदू स्लॅक होत जाईल. जसं आपण बॉडीचा व्यायाम करणं थांबवलं, रोज जर समजा आपण 10 किलोमीटर 5 किलोमीटर पळतोय, रोज आपण 5 किलोमीटर पळतोय, ठीक आहे, आणि नंतर मग आपण काय केलं, आठवडाभर आपण कंटाळा गेला की मला नाही जायचंय, वातावरण खराब आहे, पाऊस पडतोय, माझ्या आज तब्येतच खराब आहे, मला आज बरंच वाटत नाही, माझं डोकंच दुखतंय, पोटच दुखतंय, असं जर समजा आपण एक आठवड्यावर केलं तर काय होणार आहे, आठवड्यानंतर जे आपण रोज 5 किलोमीटर पळत होतो ना, तर ते आता 3 किलोमीटरवर येऊन जातो. तसंच याचं पण आहे. ठीक आहे. मेंदू काय करतो, रोज जर आपण 10 प्रश्नांची सवय लावली आहे आणि मध्ये जर आपण स्लॅक केला की मला नाही करायचंय, मला आज कंटाळा आलाय, आज माझ्या मामाचं लग्न आहे, मावशीचं लग्न आहे, मला इकडे जायचंय, माझा वाढदिवस आहे, आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे, कुत्राचा वाढदिवस आहे, मांजरीचा वाढदिवस आहे, हा प्रकार जर तुम्ही केला तर याने काय होईल की दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसाल ना, एक दिवस सुट्टी पडली, मग दुसऱ्या दिवशी तुम्ही विचार करता आजही नाही करायचं, जाऊ दे. मग परत तिसऱ्या दिवशी विचार करता 2 दिवस सुट्टी पडलीच ना, मग आता अजून एक सुट्टी पडू दे. चौथ्या दिवशी तुम्ही विचार करता आता पुढच्या आठवड्यापासून नक्की अभ्यास करेल, म्हणजे एक अख्खा आठवडा गेला. मग अख्खा आठवडा गेल्यानंतर एका आठवड्यापूर्वी तुम्ही जो पॅटर्न समजून घेतलेला होता, तुमच्या डोक्यामध्ये जे सगळं एकदम फास्ट मध्ये चाललेलं होतं, तो विषय तुमच्या डोक्यातनं निघून गेलेला आहे. मग अशा याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, डेली बेसिसला काहीही असो, तिकडे काही असो, अगदी तुमच्या सख्या मामाचं लग्न असो, मावशीचं लग्न असो, तुमचा वाढदिवस असो, काहीही असू द्या, अनलेस अँड अंटिल तुम्हाला खूप तब्येत खराब आहे, खूप जास्तच तब्येत खराब असेल, तर मग आपण म्हणू शकतो की ठीक आहे, बट जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे ना, तोपर्यंत डेली बेसिसला 10-10 प्रश्न याचे सोडवलेच गेले पाहिजे. जर तुम्ही रोजचे 10 प्रश्न सोडवले ना, तर तुमचं जवाहर नवोदय विद्यालयाचे 40 जे प्रश्न आहेत, त्या 40 प्रश्नांपैकी एकही प्रश्न चुकणार नाही. जर तुम्ही रोज असे सोडवत राहिले तर तुमचं स्कॉलरशिपचे जे 50 प्रश्न आहेत त्यातनं सगळेच्या सगळे तुमचं बरोबर येतील, हेही सगळे बरोबर येतील, हेही सगळे बरोबर येतील, आणि लवकर लवकर तुम्ही सोडवाल, जेणेकरून काय होईल, तुमच्याकडे वेळ सुद्धा वाचेल. सो काय करायचं आपल्याला, परीक्षेमध्ये जर समजा आपल्याला पास व्हायचं असेल, चांगले मार्क मिळवायचे असतील, मेरिट मध्ये यायचं असेल, तर बुद्धिमत्ता चाचणीच्या विषयाचं पाठांतर करायचं नाही. काय करायचंय, पाठांतराच्या ऐवजी आपल्याला पॅटर्न समजून घ्यायचा आहे, कोड समजून घ्यायचं आहे, कशा पद्धतीने ते ओपन होणार आहे ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग सराव करायचा आहे, पॅटर्न ओळखायचं, सराव करायचा, नियमित सराव करायचा, म्हणजे आपल्याला 100% यश जे आहे ते मिळणार आहे. ठीक आहे. आता हेच जर तुम्ही करत राहिलात ना, तर तुम्हाला कुठल्याही एक्झाम मध्ये, मी फक्त स्कॉलरशिप आणि नवोदय नाही म्हणत आहे, कुठलीही एक्झाम, जी कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही पुढे आयुष्यात देणार आहात ना, त्या प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचा जो सराव तुम्ही आता केला ना वर्षभर, तरी सुद्धा सफिशियंट आहे. 1 वर्ष तुम्ही रोज 10-10 प्रश्न सोडवा, तुम्ही एमपीएससी युपीएससी देईपर्यंत ते प्रश्न तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे. तो पॅटर्न तुमच्या लक्षात राहणार आहे. इग्नाइट पाठशालामध्ये जर तुम्ही बघितलं तर नवोदयचे आपण प्रिपरेशन सगळी विद्यार्थ्यांकडनं करून घेत आहोत, स्कॉलरशिपची प्रिपरेशन करून घेत आहोत, ऑलिम्पियाड, एनटीएस, एमटीएस, मंथन, एनएमएमएस, होमी बाबा बालवैज्ञानिक, सैनिकी स्कूल, या सगळ्या ज्या काही परीक्षा आहे, या सगळ्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांची आम्ही करून घेत आहोत. आणि जवाहर नवोदय विद्यालयाचं जर तुम्ही बघितलं तर याची जी ऑनलाईन बॅच आहे त्याचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, फक्त 4,999 रुपये तुमची बॅचची फी आहे. तुम्हाला जर समजा काहीही प्रश्न असेल तर 8983345857 या नंबरवर कॉल करा, म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील. थँक्यू.